नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालय भरती 2026 चे फॉर्म भरण्याची शेवटची डेट तर गेलेली आहे। 11 जून 2026 ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती। जवळजवळ 78 पोस्ट आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये संवर्ग आहेत। ओके, आणि ह्या संवर्गामधून आपली ही एक पोस्ट मिळावी अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा आहे। त्यामध्ये जो योग्य रीतीने अभ्यास करेल, योग्य प्लॅनिंगने अभ्यास करेल, तर त्याच विद्यार्थ्याची पोस्ट निघणार आहे, एवढं लक्षात घ्या। कोण 10 वर्षापासून अभ्यास करतंय किंवा कोण 6 महिन्यापासून अभ्यास करतंय, दॅट डझंट मॅटर। तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुमची जी काही पोस्ट आहे ती 100% निघणार आहे। आता याच्यामध्ये महत्वाचं काय ते आपण पाहणार आहे। नेमकी परीक्षा कधी होणार आहे, यानंतर सर्व कामगार कायदे आणि त्याच्या नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये कुठे मिळतील, त्यासोबतच अभ्यास कसा करायचा आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कोणताही पार्ट याचा स्किप करायचा नाहीये। आता भरपूर विद्यार्थी स्क्रीनशॉट पाठवतात की सर पेपरला आलेलं आहे की 52 कायद्यांचा अभ्यास करायचा आहे। तर मित्रांनो, पहिली गोष्ट सांगतो की तुमची ही जी काही परीक्षा आहे कामगार आयुक्तालयाची, ही पुढील महिन्यात होणार आहे। म्हणजे जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्टच्या स्टार्टिंगला ही तुमची परीक्षा असणार आहे। आता विचार करा, तुमच्याकडे किती दिवस उरलेले? हार्डली तुमच्याकडे 50 दिवस उरलेले। आता 50 दिवसांमध्ये तुमचे 52 कायदे होणार आहेत का, हे लक्षात घ्या। तर नाही होणार। मग अभ्यास कसा करायचा आहे तुम्हाला? टोटल 52 कायद्यांपैकी जे हायलाइटेड मोस्ट इम्पॉर्टंट जे आहेत की ज्याच्यावर मोस्ट प्रोबॅबली प्रश्न विचारला गेलेला आहे मागच्या वेळेस, तर असेच जे काही कायदे आहे ते करण्याची या ठिकाणी गरज आहे। मग असे कोणकोणते कायदे आहेत तर ते आपण बघूया। आता कायदा आणि त्याचं थोडं महत्वाच्या गोष्टी मी सांगतोय। फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये दिलेलं आहे। कुठलीही कंपनी, कॉलेज, संस्था, MIDC मधली कंपनी असेल, तुमचं एखादं घरगुती उद्योग असेल, गृह उद्योग असेल, कोणतीही कंपनी स्थापन करण्यासाठी त्याच्यामधल्या अटी शर्ती, कामगार म्हणजे काय किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा जो काही लेखाजोखा आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे। त्यानंतर किमान वेतन कायदा म्हणजेच मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 मध्ये दिलेला आहे की एखादा व्यक्ती आहे त्याच्या शिक्षणानुसार किंवा त्याच्या स्किलनुसार त्याला किती पगार पाहिजे हा ठरवलेला आहे। तर त्याच पद्धतीने तुम्हाला पगार द्यावा लागतो। म्हणजे बीटेक झालेल्याचा पगार PhD वाल्यापेक्षा जास्त असतो का, तर नाही। तर ते त्या पद्धतीचे हे नियम कोणी काढले, तर हे या कायद्यांमध्ये सगळे नियम दिलेले आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे। पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे। मी तुम्हाला PDF कुठे मिळणार ते सुद्धा सांगणार आहे, पण तुम्ही पूर्ण आधी ते कायदे काय आहे ते समजून घ्या। आपण प्रत्येक कायद्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि सोबत नोट्स पण देणार तुम्हाला फ्री, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। यानंतर पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936, त्यानंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947। आता इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट म्हणजे काय, की एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या संस्थामध्ये कुठलाही पेमेंटवरून किंवा ग्रॅच्युइटीवरून काही असेल तर त्याचा वाद विवाद जर निर्माण झालं तर त्याचं नेमकं स्वरूप काय असेल, त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं केलं जाईल, कोणत्या कायद्यानुसार केलं जाईल, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर महत्वाचे ऍक्ट आहे EPFO आणि ESIC। आपण जे बघतो, आपला जे PF किंवा जे काही गोष्टी असतील ज्या आपल्याला मिळतात त्या कोणत्या कायद्यानुसार मिळतात, 1952 चा ऍक्ट त्याच्यानुसार। त्यानंतर ESIC एम्प्लॉईज जे काही इन्शुरन्स असतो, स्टेट एम्प्लॉईज इन्शुरन्स किंवा सेंट्रल लेवलच्या एम्प्लॉईजचा इन्शुरन्स असतो, तो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एम्प्लॉईजला सुद्धा लागू होतो। तर याच्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत आपण त्याला तरतुदी म्हणतो। तर हे सगळे कलम असतील, तरतुदी असतील, त्या नेमकं काय दिलेलं आहे त्या कलमामध्ये ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्या PDF मध्ये बघायला। त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961, म्हणजे जर एखादी महिला असेल, ती कामगार असेल किंवा एखाद्या कंपनी जॉब करत असेल तर तिला नेमक्या कोणत्या सुविधा मिळतील, इतरांपेक्षा वेगळ्या सुविधा कशा मिळतील, तर ते त्या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे कसं आहे, एखादी जर गरोदर महिला असेल तर त्या महिलेला इतर एम्प्लॉई, समजा लेडीज एम्प्लॉई जरी असेल तर त्यांच्यापेक्षा तिला त्या एम्प्लॉईला काय मिळणार आहे, सुट्ट्या थोड्या जास्त मिळतील, रजा मिळेल। जर काही जर ऑपरेशन झालेलं असेल तर त्याच्या वेगवेगळ्या बेनिफिट्स त्यांना मिळणार आहे। तर अशा पद्धतीने या ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे। इक्वल रिन्युमरेशन ऍक्ट म्हणजे समान परिश्रमिक अधिनियम, म्हणजे समान वेतन कायदा ज्याला आपण म्हणतो। ओके, किमान वेतन कायदा वेगळा आणि समान वेतन कायदा। समान वेतन कायद्यामध्ये काय दिलेलं आहे, जर मी एम्प्लॉई आहे, माझं जर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि माझ्या मित्राचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, आम्ही दोघंही एकाच कंपनीत लागलो, तर त्याचा आणि माझा पगार सेमच असणार आहे। तुम्ही त्याला वेगळा आणि मला वेगळा असं नाही देऊ शकत, बरोबर? म्हणजे डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत। तर त्यासाठीचा हा समान वेतन कायदा आलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व कायदे आपण समजून घेणार आहे एक शॉर्ट मध्ये, आणि नंतर आपण डेली एक व्हिडिओ याचा अपलोड करणार आहे। ओके, पुढचे कायदे बघू। आता यामध्ये पुढील कायदा आहे
बालमजुरी प्रतिबंध कायदा, म्हणजे जे काही लहान मुलं असतील, मग किशोरवयीन मुलं असतील, 12 वर्षाच्या खालची मुलं असतील, मग त्यांना काय म्हणतात, नेमकं कोणकोणत्या कामांवर, धोकादायक कामांवर बंदी आहे, काय आहे, असं सगळं 1986च्या कायद्यात दिलेलं आहे. वेतन संहिता, आता वेतन संहिता 1936 ची आहे, ती आता नवीन 2019च्या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर ग्रॅच्युइटी, आता आपण बघतो की ग्रॅच्युइटी म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीमध्ये 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष जर काम केलं कंटिन्युअस, तर त्याला ग्रॅच्युइटीचा पण फायदा मिळतो. हा ग्रॅच्युइटीचा स्पेशल ऍक्ट आहे, द पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट लेबरचा एक कायदा आहे, तो 1970चा कायदा आहे. म्हणजे आता जे सध्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर आपण बघतो बघा, एक कॉन्ट्रॅक्टर असतो, तो 50-100 मुलांना घेऊन येतो, एखाद्या कंपनीत लावतो आणि मग त्यांचं जे नियमन चालतं सगळ्या गोष्टींचं, तर ते या ऍक्ट नुसार चालतं. त्यानंतर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923चा कायदा आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती आहे, त्याचा मृत्यू झाला कामाच्या वेळेस, त्याचा अपघात झाला किंवा त्याचा हात पाय दुखापत झाली, कधी अपंग झाला, तर त्याला किंवा त्याच्या फॅमिलीला नेमकं काय कम्पेन्सेशन मिळणार आहे, काय नुकसान भरपाई मिळणार आहे, या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. आता 2019 आणि 20चे ऍक्ट बघा, तर हे नवीन कामगार संहिता, आपण ज्याला म्हणतो लेबर कोड्स 2020 असं दिलेलं आहे. आता लेबर कोड्स काय, तर 4 लेबर कोड्स आहे. आधीचे जे सगळे कायदे होते बघा, मातृत्व लाभ असेल, ग्रॅच्युइटी ऍक्ट असेल, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट असेल, किंवा किमान वेतन कायदा, समान वेतन कायदा, असे सगळे जे ऍक्ट होते, त्याचं समजा पेमेंटचा ऍक्ट आहे, मग ते पेमेंटचा एक वेगळा ऍक्ट तयार केला. असे 22-23 कायदे मिळून एक 4च नवीन कायदे तयार केले आणि त्याच्यामध्ये थोडं डिव्हिजन केलं त्यांनी, फक्त बाकीचं काही नाही. मग त्याच्यामध्ये वेतन संहिता म्हणजे काय, मग वेतन, भत्ते, बोनस, वेळेवर वेतन देयक असेल, समान वेतन असेल, किमान वेतन असेल, ओव्हर टाइम केल्यानंतर काय पाहिजे. त्याच्यानंतर औद्योगिक संबंध संहिता, म्हणजे औद्योगिक संबंध संहिता नावाची एक संहिता आहे 2020 ची. मग त्याच्यामध्ये जे फॅक्टरीज ऍक्ट असेल, त्यानंतर कम्पेन्सेशन ऍक्ट असेल, त्यानंतर अजून वादविवाद कायदा असेल, सगळे कायदे त्याच्यामध्ये एकत्र केले. सामाजिक सुरक्षा संहिता, आता सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये नेमका कोणता कायदा येतात असंही तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न, साधा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये काय, सामाजिक सुरक्षा, आता पीएफ असेल, ग्रॅच्युइटी असेल, बोनस असेल, हे सुरक्षा आहे ना आपली. म्हणजे आपल्याला जर आपला जॉब गेला तर आपल्याला नंतर पीएफ मिळतो किंवा ग्रॅच्युइटी मिळते, बोनस मिळतो. तर हे जे काही कायदे आहे या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे. आता बघा, कामगार आयुक्तालय भरती 2026 परीक्षेची तारीख जवळ आलेली आहे आणि आपण रोज एक व्हिडिओ घेणार आहे. मी तुम्हाला सर्व कायदे याची इन्फॉर्मेशन मी देणार आहे, परंतु याच्या नोट्स तुम्हाला काढता येतील तर तुम्ही काढू शकता, परंतु रेडीमेड नोट्स सुद्धा मी तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे. तुम्हाला काय करायचंय, 9673441230 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी 69 रुपयात तुम्ही 10 मॉक टेस्टची पीडीएफ जर घेतली, म्हणजे 400 प्रश्नांची जर पीडीएफ घेतली, तर तुम्हाला त्यावर कामगार कायदे शॉर्ट नोट्स अगदी फ्री मध्ये मिळणार आहे. याची मांडणी अत्यंत सिंपल स्वरूपात केलेली आहे, तुम्हाला आकलनासाठी सोपं असेल. टीसीएस पॅटर्न नुसार या जे काही प्रश्नांचा तो सराव या ठिकाणी आपण करून घेणार आहे. सर्व महत्वाचे कायदे या ठिकाणी समाविष्ट असणार आहे आणि तुम्हाला 80 पैकी 70 प्लस गुण किंवा 80 पैकी 80 सुद्धा गुण या ठिकाणी कसे घेता येतील त्याचा आपण जरा या ठिकाणी बघणार आहोत. तशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही आजच्या आजच या ठिकाणी मेसेज करायचा आहे. नंतर ही पीडीएफ, म्हणजे 2 पीडीएफ असतील, ते 199 रुपयाला होऊ शकतात. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आणि 69 रुपयामध्ये 2 पीडीएफ मिळवा.